नारायण हसनपूर नावाच्या एका गावात राहत असतो. जंगलातून वाळलेली लाकडं कापून आणायचा आणि त्यांना बाजारात विकून टाकायचा. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मग त्याचे घर चालायचं. एक दिवस नारायण नेहमीप्रमाणे घरातून लाकडं तोडण्यासाठी निघाला आणि त्यांनी बघितलं की जंगलात एक मोठंच्या मोठं सुकलेलं झाड आहे. त्याच्या सगळ्या फांद्या सुकलेल्या आहेत. त्या झाडाकडे पाहून तो मनातल्या मनात विचार करू लागला, अरे वा, ही तर खूपच मोठे सुकलेले झाड आहे. आपल्याला लागणारी सगळी लाकडं इथेच मिळतील. मला लाकडांसाठी इथे तिथे धावपळ करावी लागणार नाही. हा विचार करून नारायण त्या झाडावर चढून ते तोडू लागतो. पण ते झाड तोडायला लावून त्याला काहीच वेळ झालेला असताना अचानक त्या झाडाला आग लागते आणि ते झाड सपाट्याने जळायला लागतं. ते पाहून नारायण घाबरून खाली उडी मारतो आणि पळत पळत जाऊन दुसऱ्या एका झाडाखाली गवतावर उभा राहतो. पण तेव्हा अचानक त्याच्या आजूबाजूला असलेली गावातलीही आग लागते आणि तो त्या आगीच्या मध्ये अडकून मदतीसाठी लोकांना हाक मारायला लागतो. अरे वाचवा, अरे वाचवा, मला वाचवा, कोणीतरी वाचवा, या आगीपासून वाचवा. अरे मी इथे आगीमध्ये अडकलो आहे, वाचवा मला. जसं नारायण वाचवा वाचवा असं ओरडू लागतो तेव्हा कसं कोण जाणे तिथे पाऊस पडायला लागतो आणि पावसामुळे ती लागलेली आग विझू लागते. ते पाहून नारायणच्या चेहऱ्यावर भीतीबरोबर काहीसा आनंद सुद्धा झळकतो. अरे ही तर देवाचीच कृपा झाली माझ्यावर म्हणायची. आता ह्या पावसामुळे ही आग विझून माझा जीव वाचेल. पण हा कसला चमत्कार म्हणायचा. असा चमत्कार मी ह्या आधी कधीही अनुभवला नाही. नारायण आश्चर्य वाटून असे बोलतच असताना अचानक त्याच्या समोर एक भयंकर स्त्री प्रकट होते. तिला पाहून नारायण भीतीने घामाघूम होतो. कोण आहेस तू आणि तुला माझ्याकडून काय पाहिजे आहे? मी कोण आहे? मी एक हडळ आहे, हडळ, या जंगलातली एक भयानक हडळ. पण तुझं माझ्याशी काय वैर आहे? तू माझ्या मागे का लागली आहेस? कारण आता तू माझा कैदी आहेस. मला तुझ्याशी एक जुना बदला घ्यायचा आहे. तुला पाहिजे तितकं ओरड. असं म्हणून ती हडळ काही काळ नारायणकडे बघत बसते आणि मग आपल्या बोटांनी इशारा करून नारायणला आपल्या जवळ बोलू लागते. ये ये, असा माझ्या जवळ ये, चल कोंबडा बन, कोंबडा बन. ती हडळ असे म्हणताच आग आणि पाऊस अचानक गायब होऊन जातात आणि नारायण त्या हडळीजवळ येता येताच त्याचे रूपांतर एका कोंबड्यात होते. ती हडळ त्या कोंबड्याला उचलून आपल्या घरी घेऊन येते आणि नारायणला पुन्हा माणूस बनवून आपल्या कैदेत टाकते. त्यानंतर ती आपल्या मुलीला बोलावते. पोरी अंजना, तू कुठे आहेस? बाहेर ये ना, का मला सतावतेस? जेव्हा खूप हाका मारून सुद्धा तिची मुलगी येत नाही तेव्हा ती हडळ एक मोबाईल बाहेर काढते आणि तिच्या मुलीला फोन लावते. हॅलो अंजना, कुठे आहेस तू? आपल्या हडळ आईचा फोन आलेला पाहून गावात फिरणारी तिची हडळ मुलगी तिच्याशी बोलू लागते. आई, मी गावात फिरायला आलेली आहे. जंगलात वैताग आलेला म्हणून विचार केला जवळच्या गावात फिरून येऊ. ठीक आहे, पण लवकर परत ये मुली. अंजना म्हणजे त्या हडळीची मुलगी गावात फिरत असताना अचानक तिची नजर काही स्त्रियांवर व मुलींवर पडते. त्या सगळ्या एका टपरीवाल्याकडून काहीतरी खरेदी करत असतात. ते पाहून अंजना आपले रूप बदलते आणि एका सुंदर मुलीसारखी बनून त्या सगळ्यांच्या जवळ जाते. तेवढ्यात रस्त्याने तिला एक स्त्री भेटते. त्या सगळ्या मुली काय खरेदी करतायत बरं? राख्या खरेदी करतायत मुली. आता रक्षाबंधन जवळ आलंय ना, आता त्या आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतील. त्याने काय होईल? अरे देवा, कसली मुलगी आहेस तू? तुला एवढं सुद्धा माहित नाही की राखीचा सण भावा बहिणीसाठी प्रेमाचं प्रतीक असतं आणि प्रत्येक बहिणीसाठी हा खास असतो. अंजना रक्षाबंधनाच्या सणाबद्दल ऐकून खूपच प्रभावित होते आणि ती सुद्धा कुणाला तरी राखी बांधण्याचा विचार करू लागते आणि हाच विचार करून ती राखीवाल्याकडे राखी खरेदी करण्यासाठी पोहोचते. दादा, मला सुद्धा एक राखी द्या ना. कुठली राखी देऊ? ही राखी द्या. ही 20 रुपयांची आहे. पण माझ्याकडे तर पैसे नाही आहेत. देऊन टाका दादा, तिचे पैसे मी देते तुम्हाला. अशा प्रकारे त्या हडळीची ती हडळ मुलगी राखी खरेदी करून तिथून निघते आणि मग ती राखी घेऊन आपल्या घरी परत येते. आणि जेव्हा तिची नजर कैदेत असलेल्या नारायणवर पडते तेव्हा ती आपल्या आईला त्याच्याबद्दल विचारते. हा कोण आहे आई? हा आपला शत्रू आहे, खूप जुना शत्रू. तू आता याचं काय करणार आई? राखी पौर्णिमेचा दिवस जवळ आला आहे. मी त्याच दिवशी याला ठार मारेन. पण राखी पौर्णिमेच्या दिवशीच काय आई? हे मी तुला आज नाही त्याच दिवशी सांगेन.
जरा वाट बघ मुली, वाट बघ. अशा प्रकारे काही दिवस निघून जातात आणि नारायणला पाहून अंजनाच्या मनात त्याला भाऊ मानून त्याच्या हातावर राखी बांधण्याची इच्छा जागृत होते. आणि शेवटी असा क्षण येतो की तिच्या मनात त्याला आपला भाऊ बनवण्याची इच्छा तीव्र होऊन जाते. ऐक ना, तू माझा भाऊ होशील का? माझ्याकडून राखी बांधून घेशील का? पण त्याचा काय फायदा? तुला जरी मी माझी बहीण बनवलं तरी तुझा भाऊ बनून मी या जगात कसा काय राहू शकेन? तुझ्या आईने तर मला मारून टाकण्याची शपथ घेतली आहे. जर तू माझा भाऊ बनलास तर या जगातली कुठलीही हडळ तुला मारू शकणार नाही. मला तुझी बहीण बनवून तर बघ. हडळींची सुद्धा काही तत्व असतात. ठीक आहे, आजपासून तू मला तुझा भाऊच समज. अशा रीतीने त्या हडळीच्या मुलीच्या मनात नारायण विषयी बंधुप्रेम जन्माला येतं. नंतर ती आपल्या हडळ आईपासून नारायणचा जीव वाचवायचा संकल्प करते. आणि तेव्हा रक्षाबंधनाचा दिवस उजाडतो. तेव्हा ती पहाटेच उठून आंघोळ करून सजून धजून नारायणला राखी बांधायला त्याच्या जवळ जाते आणि त्याला राखी बांधून त्याला कैदेतून मुक्त करते. त्या क्षणी नारायणला सुद्धा त्या हडळीची मुलगी आपल्या छोट्या बहिणीसारखीच वाटते आणि तो तिला आपल्या जवळ घेऊन तिच्यावर खूप माया दाखवतो. बहिणा, मी जर जिवंत राहिलो तर तुला कधी विसरणार नाही. तुला मी कायम माझी छोटी बहीणच मानेन. दादा, आता उशीर करू नकोस. जा, लवकर इथून निघून जा. अंजना असे म्हणताच नारायण तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागतो. तेवढ्यात ती हडळ हातात एक कुऱ्हाड घेऊन तिथे येते. कुठे निघालास तू? आज मी तुला ठार मारणार आहे आणि तू पळून जातोयस. तुझी माझ्याशी काय दुश्मनी आहे? तुला जाणून घ्यायचं असेल तर बघ माझ्याकडे कोण आहे मी. असं म्हणताच क्षणात त्या हडळीचं रूप बदलून जातं आणि नारायण तिचं रूप पाहून चकितच होतो. ओळखलास का मला? मी तीच आहे जी आपल्या मुलीबरोबर नदीत बुडत होते आणि तू आम्हाला वाचवायचं सोडून नुसतंच बघत बसला होतास. मी तुम्हा दोघांना वाचवायला नदीत उडी मारली होती, पण तुम्ही दोघे अचानक कुठेतरी गायब झाला होतात. मी खूप प्रयत्न केला पण तुम्ही दोघे मला नाही सापडलात. मग आता मला सांग, माझा काय दोष यात? खोटारडा आहेस तू. तुला तर मी आता कोंबडा बनवून खाऊन टाकेन. असे म्हणून ती हडळ पुन्हा नारायणला कोंबडा बनवण्याचा प्रयत्न करू लागते. पण तेवढ्यात त्यांच्यामध्ये तिची मुलगी येते. ती हडळ रागाच्या भरात आपल्याच मुलीला कोंबडी बनवून तिला मारायला धावते. आता नारायण त्या दोघींच्या मध्ये येतो. ती माझी छोटी बहीण आहे. तुला हवं असल्यास माझा जीव घे. आपल्या मुलीबद्दल नारायणच्या मनात असलेली माया आणि त्याची निस्वार्थी वृत्ती पाहून त्या हडळीच्या मनात त्याच्याविषयी करुणा दाटून येते. ती आपल्या मुलीला पुन्हा एकदा स्त्री बनवते आणि त्याचबरोबर नारायणला सुद्धा त्याच्या घरी जाण्याची परवानगी देते. खूप जुनी गोष्ट आहे. राजपूर गावात एक मोठा तलाव होता. त्या तलावाच्या किनारीच एक वडाचे झाड होते. गावातल्या सगळ्या बायका सणाच्या दिवशी नटून थटून त्या वडाची पूजा करत असत. गावात असे मानले जात असे की वड बाबा सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात. पूजेमध्ये पुरी हलवा, गुलगुले आणि खीर चढवत असत. त्याच झाडापासून काही अंतरावर एक बांबूचे वन होते. त्यात एक शीर कापलेले भूत राहत असे. तो अंधार पडल्यावर वनातून बाहेर येऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास देत असे. त्याच्या भीतीमुळे कोणी तिकडे भटकत नसे. जर चुकून कोणी तिथे गेले तर बेशुद्ध अवस्थेत सापडत असे. या गावातल्या बायका वडाच्या झाडाची पूजा करतात आणि इतके चांगले चांगले पक्वान चढवतात. मला कधी कोणी विचारतच नाही. वडाच्या झाडाला चढवले जाणारे पक्वान्न बघून त्याला खूप राग येत असे. त्याची सुद्धा इच्छा होत असे की लोकांनी त्याची सुद्धा पूजा करावी. पण त्याच्या वागण्यामुळे त्रासलेले लोक बांबूच्या वनाजवळ सुद्धा फिरकत नव्हते. एके दिवशी बन्सी नावाचा एक शेतकरी शहरातून एक गाय खरेदी करून घेऊन आला. परंतु त्याला गावात पोचता पोचता खूप रात्र झाली. आता काय करू? ते शीर कापलेले भूत माझा रस्ता नक्कीच अडवेल. आज तर खूप चांगली मेजवानी मिळाली आहे मला. पुढे जाण्यासाठी बन्सीने जसे पाऊल पुढे टाकले की त्याच्या लक्षात आले की गाय पुढे हलतच नाहीये. त्याने तिला हाकण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आपल्या जागेवरून जराही हलली नाही. उलट थोड्या थोड्या वेळाने ती उसळू लागायची. अरे देवा, किती मुश्किलीने गाय खरेदी करून घेऊन आलो होतो. जर हिला सोडून गेलो तर हा शीर कापलेले भूत हिलाही सोडणार नाही. तोपर्यंत त्यांनी पाहिलं की गाय फिरून त्या तलावाकडे जायला लागली. अरे बापरे, मला वाटतं ते भूत गायीला हाकरत तलावाकडे घेऊन जात आहे. बन्सी धावतच गायीच्या मागे मागे जाऊ लागला. पण तेव्हाच त्याला ठोकर लागली आणि तो तोंडावर पडला.
तेव्हा त्याला वाटलं की कोणाच्या तरी मजबूत हाताने त्याला सहारा देऊन उठवलं आहे. शिर कापलेला भूता, ही काय भानगड आहे? एकदा ठोकर देऊन पडतोस आणि पुन्हा आधार देऊन उठवतोस. बन्सी, उठून आपल्या गायीचे दोर पकड आणि आपल्या घरी जा. त्या शिर कापलेल्या भूतापासून तुझ्या गायीला वाचवून मी त्याला पळवून लावला आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही जो कोणी आहात, माझ्याकडून तुमचे खूप खूप आभार. नेहमीच असं होत असे. शीर कापलेलं भूत जेव्हा कोणाला त्रास देत असे तेव्हा म्हातारे बाबा त्या माणसाला तिथून वाचवत असत. मीना, आज चांगली खीर बनव. जाऊन वड बाबाला चढवून येऊया. मी पण हाच विचार करत होते. कदाचित म्हातारे बाबा हेच वडबाबा असू शकतील. तसं तर आजपर्यंत त्यांना कोणीच पाहिलं नाही. खीर बनवून ते दोघे वडाच्या झाडाखाली बसले आणि एका द्रोणात खीर बनवून चढवली. हे वडबाबा, तुम्हाला कोणीच पाहिले नाही, परंतु तुमच्या अद्भुत शक्तीमुळेच या गावातले लोक शांतपणे राहू शकतात. नाहीतर त्या शीर कापलेल्या भूताने सगळ्यांचे जगणे मुश्किल केले होते. तेव्हा जवळच्या वनातून थोडीशी हालचाल झाली आणि असं वाटलं की बांबूच्या वनातून कोणीतरी गुरगुरत आहे. चल मीना, घरी जाऊया. गायीमुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. एक दिवस कोणता तरी सण आला. गावातल्या सगळ्या बायकांनी खूपशी पक्वान्न तयार करून वड बाबाला चढवण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. बन्सीची मुलगी मुनिया, जिचे लग्न होणार होते, ती सुद्धा वडाच्या झाडाखाली आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य मागत होती. वा, बघा गावातल्या सगळ्या बायका कशा नटून थटून पक्वांना चढवत आहेत आणि ती बन्सीची मुलगी तर छम छम पैजण वाजवत आहे. आता तिला माझी शिकार बनवतो. सगळ्या बायका तिथून परत आल्या, पण मुनियाचं पैंजण तिथे कुठेतरी पडलं. ते शोधण्यासाठी ती तिथेच थांबली. आता येईल मज्जा. तो तिच्या जवळ गेला. तुझे पैंजण हरवले आहे का? हा, तुला कसं माहित? मला माहित आहे ते कुठे आहे. सांगून टाक, मी स्वतः जाऊन घेईन. ते पैंजण माझ्या सासरहून आलं आहे. ते तिथे बांबूचे वन आहे ना, तिथेच पडलेले आहे. मुनियाला तर ते पैंजण कोणत्याही किमतीत हवे होते. त्यामुळे कोणताही विचार न करता ती जवळच्या वनात गेली. हा दुष्ट शीर कापलेला भूत आज तिला संपून टाकेल. मला तिला वाचवावंच लागेल. ए मुली, तिकडे कुठे जात आहेस? जा, आपल्या घरी जा. तुझं पैंजण वडाच्या झाडाखालीच पडलेलं आहे. मुनिया अचानक शुद्धीवर आली आणि तिच्या लक्षात आले की ती शीर कापलेल्या भूताजवळ जात होती. यावेळी कोणीच नव्हतं. तिने जाऊन पाहिलं तर वडाच्या झाडाखाली तिचं पैंजण पडलं होतं. पैंजण घेऊन ती जोरात धावत सुटली आणि घरी पोचताच बेशुद्ध पडली. हे तू योग्य नाही केलंस वडावरचा भूता. आलेली शिकार तू पळवून लावलीस. काय करशील तू माझं? हिंमत असेल तर समोर ये. तेव्हा शीर कापलेलं भूत खाली उतरलं. त्याने त्या म्हाताऱ्यावर हल्ला केला, पण म्हाताऱ्याने त्याच्या पायावर अशी लाथ मारली की तो खालीच पडला. त्यानंतर ते त्याच्या छातीवर चढले. तू तुझे कर्म सुधारण्याच्या ऐवजी एकावर एक पाप करत राहिलास. आज तुझी अंतिम वेळ आली आहे. खूप दिवसापासून मी तुला सहन करत आहे. किती निरागस मुलगी आपल्या लग्नासाठी किती आनंदात होती आणि तू तिलाच शिकार करण्याचा विचार केलास. तुझ्यामुळे इथे कोणी भटकत सुद्धा नाही. तू तुझी शिकवण स्वतः जवळच ठेव रे. मी तुझी ऐशकी तैशी करीन. दोघांमध्ये जोरात हाणामारी झाली. म्हातारे बाबा तर एखाद्या पैलवानासारखे त्याच्याशी भिडले होते. शेवटी शीर कापलेले भूत पराभूत होऊन जमिनीवर पडले. वड बाबांनी त्याचे शीर, जे थोडेसेच त्याच्या शरीराला चिकटले होते, ते खूप जोर लावून उखडून काढले. रक्ताची चिळकांडी उडली. वड बाबांनी त्याचे शीर पानं गोळा करून जाळून टाकले. त्याचे शरीर तडपत तडपत शिथिल झाले. अरे हरिहर भाऊ, हे बघ, इथे कोणाचे तरी शरीर पडले आहे. मला वाटतं याचा शीर कापून कोणीतरी जाळलेला आहे. आता तुम्ही सगळे निश्चिंतपणे इथून ये जा करू शकता. शीर कापलेले भूत आता संपले आहे. बाबा, इतक्या वर्षापासून हा आम्हा सगळ्यांना त्रास देत होता. आज हे कसं झालं? त्याच्या पापाचा घडा भरला होता. त्यामुळेच याचं जाणंच योग्य होतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून याचं शरीर बाजूच्या वनात जाळून टाका.
गावकऱ्यांनी तसेच केले. गाव शीर कापलेल्या भूतापासून मुक्त झाले. मुनियाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने आपल्या आईला आपल्यासोबत घडलेली सगळी घटना सांगितली. पूर्ण गावात बातमी कळली. त्या दिवशी सगळे लोक आनंदात होते. त्या दिवसापासून वडाच्या झाडाखाली दरवर्षी जत्रा भरते. लोक न घाबरता तिथून ये जा करतात.